मित्रांनो, भर उन्हात घरात बसून खेळण्याचा, खेळता खेळता डोक्याचा वापर करायला लावणारा लहान मोठ्यांचा सर्वात आवडता खेळ म्हणजे रुबिक क्यूब सोडवणे। पण तुम्हाला माहित आहे याचा शोध कोणी आणि कधी लावला? या क्यूब्सचे संशोधक होते एर्नो रुबिक। हे एक हंगेरियन संशोधक आणि वास्तुविशारद होते। त्यांचा जन्म 13 जुलै 1944 रोजी झाला। चला जाणून घेऊया त्यांनी बनवलेल्या आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या रुबिक क्यूब बद्दल। पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी वरुण आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष पावर्ड बाय GoPrek.com। एर्नो रुबिक यांनी 26 एप्रिल 1974 रोजी रुबिक क्यूबचा शोध लावला। विशेष म्हणजे स्वतःचा तयार केलेल्या या पहिल्या क्यूबचं उत्तर शोधायला त्यांना 1 महिना लागला। एखाद्या 3D स्ट्रक्चरचे विविध पार्ट विस्कळीत न करता एकाच स्ट्रक्चरमध्ये कसे हलवता येतील हे शिकवण्यासाठी रुबिक यांनी याचा शोध लावला। त्यामुळे शिकवायला नवनवीन माध्यमांच्या शोधात असलेल्या रुबिक यांना कल्पना नव्हती की हे जगातील सर्वाधिक विक्री होणारा खेळणं होईल। पण त्यांच्या विद्यार्थी आणि मित्रांना हा क्यूब दाखवल्यावर त्यांचं महत्त्व हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं। त्यानंतर त्यांच्या उत्पादनाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं। सुरुवातीच्या काळात हे क्यूब मॅजिक क्यूब म्हणून विकलं जात होतं आणि त्याचं वजनही खूप होतं। पण त्या काळी हंगेरीत कम्युनिस्ट राजवट असल्याने आयात निर्यातीवर खूप निर्बंध होते। हंगेरीत लोकप्रिय झालेल्या या उत्पादनाला जगभरात लोकप्रिय करायचं असेल तर ते हंगेरी बाहेर पडणं गरजेचं होतं। गणिताच्या एका प्राध्यापकाने एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी हा क्यूब नेला, तर एका हंगेरियन उद्योजकाने जर्मनीतील खेळण्यांच्या प्रदर्शनामध्ये हे खेळणं नेलं आणि त्याचा जगप्रवास सुरू झाला। खेळण्यांमधील तज्ञ असलेल्या टॉम क्रीमरने जगभरात हे क्यूब विकण्याची तयारी दाखवली आणि आयडियल टॉय कंपनी त्याचं वितरण करू लागली। क्यूबच्या नावासाठी अनेक पर्यायांवर विचार केल्यावर अखेर मॅजिक क्यूब ऐवजी रुबिक क्यूब हे नाव ठरवलं आणि 1980 पासून ते जगभर उपलब्ध झालं। एका अंदाजानुसार जगात 35 कोटी क्यूबची विक्री झाली असून जगभरातील 7 पैकी किमान एक व्यक्ती रुबिक क्यूब सोबत खेळली होती। त्यानंतर एक कला चळवळ रुबिक क्यूबिझम सुरू झाली। हॉलिवूडमध्ये त्यावर चित्रपट निघाले, त्यावर टीव्ही शो सुरू झाला आणि स्पीड क्यूबिंग नावाच्या खेळाची सुरुवात त्यापासून झाली। रुबिक क्यूब जगभरात त्वरित यशस्वी झाला, त्याने अनेक टॉय ऑफ द इयर पुरस्कार जिंकले। तुम्ही सुद्धा हे रुबिक क्यूब कधी ना कधी हातात नक्कीच घेतलं असणार। मग हे क्यूब सॉल्व्ह करायला तुम्हाला किती वेळ लागला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष पावर्ड बाय GoPrek.com।